हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 युनिट नंबर 1 माय विलेज वर्कबुक सोल्युशन. तर फर्स्ट लेसन आहे माय विलेज. फॉर द टीचर इथं दिलेलं आहे. आस्क वेरियस क्वेश्चन बेस्ड अपॉन द गिवन पिक्चर अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट like on, under, in, out, in front of, behind, far, near, etc. and encourage the students to use these words and carry out various activities to the reinforce the concept. तर इथं टीचर्ससाठी नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर मुलांना प्रेपोजिशनल्स वर्ड्स यूज करून इन, आउट, ऑन, अंडर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, फार, नियर असे वेगवेगळे प्रिपोजिशनल वर्ड्स यूज करून मुलांकडून काय करून घ्यायचं आहे, पिक्चर एक्सप्लेन करून घ्यायचं आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये माय विलेजमध्ये पाहिलेलं आहोत. तरी वर्कबुकमध्ये काही आपल्याला इथं एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर ते एक्झाम्पल्स आपण इथं पाहून घेणार आहोत. तर फर्स्ट प्रेपोजिशनल वर्ड आहे इनसाइड, आउटसाइड. इनसाइड, आउटसाइड. तर इथे एक पिक्चर दिलेला आहे. त्या पिक्चरमध्ये एक गर्ल आहे, ती कारच्या आत बसलेली आहे. कुठं आहे? इनसाइड द कार आहे. आणि एक बॉय आहे, तो आउटसाइड द कार आहे. कुठं आहे? बाहेर आहे. तर सेंटेन्स सुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे. द गर्ल इज इनसाइड द कार. द गर्ल इज इनसाइड द कार. द बॉय इज आउटसाइड द कार. द बॉय इज आउटसाइड द कार. इनसाइड आणि आउटसाइड हा प्रेपोजिशनल वर्ड्स इथं यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन आहे इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. फ्रंट म्हणजेच काय? समोर. बिहाइंड म्हणजेच काय? पाठीमागे. फ्रंट म्हणजेच काय? समोर. बिहाइंड म्हणजेच काय? पाठीमागे. पिक्चरमध्ये दोन व्हेकल्स आहे. एक कार आहे आणि एक बस आहे. एक कार आहे, बस आहे. तर सेंटेन्स आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. द बस इज इन फ्रंट ऑफ द कार. द बस इज द फ्रंट ऑफ द कार. कारच्या समोर काय आहे? कोण आहे? बस आहे. कारच्या समोर कोण आहे? बस आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे? द बस इज, बस काय आहे? कोणाच्या समोर आहे? कारच्या समोर आहे. द बस इज फ्रंट ऑफ द कार. द बस इज फ्रंट ऑफ द कार. नेक्स्ट वन आहे द कार इज बिहाइंड द बस. द कार इज बिहाइंड द बस. बसच्या पाठीमागे कोण आहे? कार आहे. आणि कारच्या समोर कोण आहे? बस आहे. त्यावरून द कार इज बिहाइंड द बस. द कार इज बिहाइंड द बस. नेक्स्ट वन आहे ऑन, अंडर. नेक्स्ट वन आहे ऑन, अंडर. ऑन म्हणजे वर, अंडर म्हणजे खाली. ऑन म्हणजे वर, अंडर म्हणजे खाली. द कॅट इज ऑन द टेबल. द कॅट इज ऑन द टेबल. कॅट कुठं बसलेला आहे? टेबलावर. ऑन म्हणजेच काय म्हणले मी? वर. ऑन म्हणजेच काय म्हणले मी? वर. कॅट कुठं आहे? टेबलावर बसलेला आहे. द डॉग इज अंडर द टेबल. द डॉग इज अंडर द टेबल. डॉग कुठं आहे? टेबलाच्या खाली. अंडर म्हणजेच काय म्हणले मी? खाली. अंडर म्हणजेच काय म्हणले? खाली. द डॉग इज अंडर द टेबल. नेक्स्ट वन आहे फार, नियर. नेक्स्ट वन आहे फार, नियर. फार मीन्स लांब, नियर मीन्स जवळ. फार मीन्स लांब, नियर मीन्स जवळ. आता एका ट्रीच्या खाली कॅट आहे आणि ट्रीपासून लांब कोण आहे? डॉग आहे. तर आपल्याला खाली सेंटेन्स दिलेला आहे. द डॉग इज फार फ्रॉम द ट्री. द डॉग इज फार फ्रॉम द ट्री. फार म्हणजेच काय? लांब. फार म्हणजेच काय? लांब. डॉग काय आहे? ट्रीपासून, ट्री म्हणजे झाडापासून काय आहे? लांब आहे. झाडापासून काय आहे? लांब आहे. नेक्स्ट वन आहे द कॅट इज नियर द ट्री. द कॅट इज नियर द ट्री. कॅट कुठं आहे? मांजर कुठं आहे? झाडाच्या जवळ आहे. नियर म्हणजे जवळ. नियर म्हणजेच जवळ. द कॅट इज नियर द ट्री. नेक्स्ट वन आहे आपल्याला टेक्स्टबुक पेज नंबर 1 काढायला सांगितलेलं आहे आणि त्या रिलेटेड वर्कबुकमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स त्या पिक्चर्स रिलेटेड आहेत. तर ते आज आपण पाहून घेणार आहोत. ऑब्झर्व द पिक्चर ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 1 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. तर त्या पिक्चर रिलेटेड काही क्वेश्चन्स इथं आपल्याला विचारलेले आहेत. तर इथं आपल्याला प्रेपोजिशनल्स वर्ड्स यूज करून ऑप्शन्स दिलेले आहेत. कुठला आन्सर्स करेक्ट आहे तिथं आपल्याला सांगायचं आहे.
तर पिक्चरसुद्धा पाहत पाहत आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर इज द कॅट? वेअर इज द कॅट? तर पिक्चरमध्ये कॅट कुठं आहे? ट्री जवळ आहे. पहा, ट्रीच्या खाली बसलेली आहे. तर ऑप्शन्स दिलेला आहे, अंडर द ट्री और ऑन द ट्री. अंडर द ट्री और ऑन द ट्री. अंडर म्हणजेच काय म्हणले मी? खाली. अंडर म्हणजेच काय म्हणले मी? खाली. झाडाच्या खाली आहे. कॅट कुठं आहे? झाडाच्या खाली आहे. ऑन द ट्री म्हणजेच काय? झाडावर. झाडावर आहे का हो कॅट? नाही. तर कुठं आहे? अंडर द ट्री आहे. तर आन्सर काय आहे? अंडर द ट्री. नेक्स्ट वन आहे, वेअर इज द वासुदेव? वेअर इज वासुदेव? इनसाइड द फेन्स और आउटसाइड द फेन्स. फेन्स म्हणजेच काय? कुंपण. फेन्स म्हणजेच काय? फेन्स म्हणजेच काय? कुंपण. तर वासुदेव कुठं आहे? कुंपणाच्या आत आहे का कुंपणाच्या बाहेर आहे? इनसाइड म्हणजे आत, आउटसाइड म्हणजे बाहेर, फेन्स म्हणजे कुंपण. ते जे घराला कुंपण दिलेलं आहे त्या कुंपणाच्या आत आहे का बाहेर आहे? तर वासुदेव कुठं आहे? आत आहे. कुठं आहे? आत आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे? इनसाइड द फेन्स. तर करेक्ट आन्सर काय आहे? इनसाइड द फेन्स. नेक्स्ट वन आहे, वेअर इज द रिक्षा? वेअर इज द रिक्षा? तर ऑप्शन्स काय दिलेले आहेत? इन फ्रंट ऑफ द बस और बिहाइंड द बस. इन फ्रंट ऑफ द बस और बिहाइंड द बस. तर रिक्षा कुठं आहे? बसच्या समोर आहे का बसच्या पाठीमागं आहे? कुठं आहे? बसच्या समोर आहे. कुठं आहे? बसच्या समोर. फ्रंट म्हणजेच काय म्हणले मी? समोर. बिहाइंड म्हणजेच काय म्हणले मी? पाठीमागं. तर आन्सर काय आहे? इन फ्रंट ऑफ बस. इन फ्रंट ऑफ बस. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वेअर इज द गर्ल? वेअर इज द गर्ल? तर ऑप्शन्स काय सांगितलेले आहे? नियर द गेट आर फार फ्रॉम द गेट. नियर द गेट, फार फ्रॉम द गेट. तर इथं गर्ल आहे, ती गर्ल कुठं आहे? गेटच्या जवळ आहे. कुठं आहे? गेटच्या जवळ आहे. तर आन्सर काय आहे? नियर द गेट. तर आन्सर काय आहे? नियर द गेट. नियर म्हणजेच जवळ. नियर म्हणजेच काय? जवळ. वेअर इज द काऊ? वेअर इज द काऊ? काऊ म्हणजेच काय? गाय. काऊ म्हणजेच काय? गाय. कुठं आहे गाय? इनसाइड द काऊ शेड और आउटसाइड द काऊ शेड. काऊ शेड म्हणजे गोठा. काऊ शेड म्हणजेच काय? गोठा. जिथं गाय राहते त्याला काऊ शेड असं म्हणतात. गोठ्याला काऊ शेड म्हणतात. काऊ शेड इनसाइड. काऊ शेडच्या आत आहे का बाहेर आहे? गोठ्याच्या आत आहे का बाहेर आहे? तर आत आहे. इनसाइड म्हणजेच काय? आत. तर करेक्ट आन्सर येईल इनसाइड द काऊ शेड. करेक्ट आन्सर काय येईल? इनसाइड द काऊ शेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिक्स्थ वन, वेअर इज द डॉग? वेअर इज द डॉग? डॉग कुठं आहे? इनसाइड द फेन्स और आउटसाइड द फेन्स. फेन्स म्हणजे आत्ता सांगितले मी वासुदेवच्या वेळी. फेन्स म्हणजेच काय? कुंपण. फेन्स म्हणजेच काय? कुंपण. तर डॉग कुठं आहे? इनसाइड द फेन्स आहे का आउटसाइड द फेन्स आहे? बाहेर आहे का डॉग? नाही. तर कुठं आहे? आत आहे. तर आन्सर काय येईल? इनसाइड द फेन्स. इनसाइड द फेन्स. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वेअर इज द स्कूटर? वेअर इज द स्कूटर? पहा, बसच्या पाठीमागं स्कूटर आहे. बसच्या पाठीमागं स्कूटर आहे. पिक्चर्समध्ये दिलेलं आहे. तर ऑप्शन्स दिलेले आहेत, इन फ्रंट ऑफ द बस और बिहाइंड द बस. इन फ्रंट ऑफ द बस और बिहाइंड द बस. फ्रंट म्हणजेच काय? समोर. बसच्या समोर काय आहे? स्कूटर आहे का? नाही. बसच्या समोर रिक्षा आहे. पण इथं काय विचारलेलं आहे आपल्याला? स्कूटर कुठं आहे म्हणलेलं. तर आन्सर काय येईल? बिहाइंड द बस. काय येईल आन्सर? बिहाइंड द बस. बिहाइंड म्हणजेच काय? पाठीमागे. बसच्या पाठीमागे. आन्सर काय येईल? बिहाइंड द बस. एट्थ वन क्वेश्चन आहे, वेअर इज द डिश एंटेना? वेअर इज द डिश एंटेना? पहा, हाऊसच्या वर एक एंटेना लावलेला आहे. कुठं आहे तो? ऑप्शन्स काय दिलेले आहे? ऑन द रूफ ऑफ द हाऊस और अंडर द रूफ ऑफ द हाऊस. ऑन म्हणजेच वर. रूफ म्हणजेच काय? रूफ म्हणजेच काय? स्लॅब. स्लॅबच्या वर आहे का स्लॅबच्या खाली आहे? छताच्या वर आहे का छताच्या खाली आहे? रूफ म्हणजेच काय? छत. ऑन द रूफ आहे. पहा, छताच्या वर आहे. कुठं आहे? ऑन म्हणजेच वर. अंडर म्हणजेच खाली. कुठं आहे एंटिना? ऑन द रूफ ऑफ द हाऊस. कुठे येणार? ऑन द रूफ ऑफ द हाऊस. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे,
लेट अस डू. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लेट अस डू. तर काही आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत. ते पिक्चर्सचे क्वेश्चन्स पहिला आपण इथं समजून घेऊया काय सांगितलेलं आहे. क्वेश्चन्स पाहून घेऊया. टिक फॉर द इनसाइड अँड क्रॉस फॉर द आउटसाइड. इनसाइड म्हणजे आत, आउटसाइड म्हणजे बाहेर. इनसाइड असलेल्याला टिक करा म्हणलेलं आहे. आउटसाइड जे आहेत त्याला क्रॉस आउट करा म्हणलेलं आहे. इथं व्हेजिटेबल्स इनसाइड द बास्केट आहे. कुठं आहे? इनसाइड द बास्केट. तर याला काय करायचं आहे? आपल्याला टिक करायचं. याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. सेकंड पिक्चरमध्ये जे सगळे व्हेजिटेबल्स आहेत आउटसाइड द बास्केट आहेत. कुठं आहे? आउटसाइड द बास्केट आहेत. तर आन्सर काय येईल? क्रॉस येईल. तर काय करायचं आहे इथं आपल्याला? क्रॉस करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे मार्क फॉर द व्हेकल ओव्हर द ब्रिज अँड डबल डॉट फॉर द व्हेकल अंडर द ब्रिज. व्हेकल्स दिलेले आहेत पहा पिक्चरमध्ये. एक आहे एरोप्लेन, सेकंड वन आहे शिप. जो व्हेकल आहे, व्हेकल म्हणजेच काय? हे एरोप्लेन्स अँड शिप. ओव्हर, ओव्हर म्हणजे वर, ओव्हर म्हणजेच काय? वर. ब्रिज म्हणजे हा जो ब्रिज दिलेला आहे पहा, ब्रिज म्हणजे पूल. पूलच्या वरून कोण चाललेला आहे त्याला सिंगल डॉट द्या म्हणलेला आहे. आणि अंडर, अंडर म्हणजेच काय? खालून. ब्रिजच्या खालून कोण चाललेला आहे त्याला काय करा म्हणलेला आहे? डबल डॉट द्या म्हणलेला आहे. ओव्हर द ब्रिज कोण आहे? ओव्हर म्हणजे वरून. ब्रिजच्या वरून कोण चाललेला आहे? तर एरोप्लेन. एरोप्लेनला काय करायचं आहे? सिंगल डॉट द्यायचं आहे. आणि अंडर द ब्रिज कोण आहे? शिप आहे. अंडर द ब्रिज कोण आहे? शिप आहे. शिपला काय करायचं आहे? डबल डॉट द्यायचं आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे क्रॉस द वन दॅट इज बिलो द ट्री अँड टिक द वन दॅट इज अबाव द ट्री. बिलो म्हणजेच खाली आणि अबाव म्हणजेच वर. बिलो म्हणजेच खाली. बिलो जो आहे त्याला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. बिलो जो ॲनिमल आहे त्याला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. अबाव, अबाव म्हणजे वर. वर जो कोण आहे त्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. वर जो कोण आहे त्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. तर काय पुन्हा वाचून घेऊया. क्रॉस द वन दॅट इज बिलो द ट्री. क्रॉस, क्रॉस करा म्हणलेला आहे बिलो, बिलो द ट्री. बिलो म्हणजेच काय? खाली. खाली कोण आहे? स्क्विरल. स्क्विरलला काय करायचं आहे आपल्याला? बॉक्समध्ये क्रॉस आउट करायचं आहे. अँड टिक, टिक, टिक कोणाला करायचं आहे? अबाव द ट्री. अबाव द ट्री कोण आहे? अबाव द ट्री म्हणजेच काय? झाडावर कोण बसलेला आहे? क्रो. क्रोला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण माय विलेज हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.